तर नमस्कार मित्रांनो, जय साईनाथ. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्वर्ग सुखाची वारी ही आजपासून परत चालू होत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहे ठाणे टू शिर्डी. तर आपल्यासोबत बाबू पण आहे आज. हा बघा, दरवर्षी असणारा तो पंचा बांधतोय आणि बाकीचे सर्व तिकडे उभे येत आहेत बॅग बिग घेऊन. हळूहळू आपली पोरं निघतायत इकडनं. तर आम्ही आता बॅगा टाकायला चाललोय. तर चला निघूया. भाई आता आपले साई बंधू सर्व रील्स बनवतात. हा बघा पारूची. ए बाबू आजच्या होईल का पंचा तुझ्या? अरे बांधल करेल. तर बाकीचे आमचे अर्धे तिकडे उभे आहेत मंदिराजवळ. तर निघालो आता आम्ही. आणि बघा आम्हाला जयगोळे सोडायला आलाय सकाळ सकाळी. मित्रांनो आता आम्ही बॅगा टाकायला चाललेलो आहे. मंदिराजवळ टेम्पो लागलाय. टेम्पो थोड्या वेळातच निघणार आहे आता. तर आम्ही लवकर घाई टेम्पो बॅगा टाकायला चाललोय. आणि आमच्यासोबत आहे आता यश आणि बाबू आणि जय वगैरे पाठीमागे. तर मित्रांनो आता लेट झालाय खूप. बघा आता पालखी निघते. आम्ही चाललो आता. साईंची ही आहे किमया ही न्यारी, शिर्डीवाल्या बाबांची ही आहे किमया ही न्यारी. तर मित्रांनो आता पालखी गणपती मंदिरात गेलेली आणि बघा इकडनं आता पालखी येते बाहेर. वाटेवर भक्ताची माऊली बायदा माई लक्ष्मी. मित्रांनो आता पालखी पोहोचलेली आहे मार्केटमध्ये. आणि हा बघा बाबू आणि राज. आणि यावेळी सांगायचं असा उद्देश आहे की राज नाही आमच्यासोबत पालखीला. मला खूप वाईट वाटतं आम्हाला. आम्ही तिघे एकसाथ चालवतो दरवेळी, पण यावेळी आमच्यासोबत राज नाही. तर राजनी बघा आम्हाला आईस्क्रीम दिली आहे बिचाऱ्यानी. मग तो जावा खात खात, पण स्वतःच खातोय. काय बोलणार आता याला? पालखीला येत ना, खास माझा पार्टनर होता चालण्यामध्ये. काय बोलणार आता याला? भेटूयात आपण थोड्याच दिवसात. पण बोलतो 14 तारखेला येणार ना, 14ला येणार आहे. तर भाई पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू दिसेल. लास्टच्या दिवशी चिठीत भेटेल. वर्षीचे सोबत असणारे विजू माऊली आणि बाबू माऊली, साईराम माऊली आणि हे माऊली आमच्या टेलर माऊली. पालखीचं आमच्या जे पासोड्याचं काम पासून झेंड्याच्या कामापासून सर्व जे बाबांचं काम आहे, शिवायचे सर्व पासोडा शिवायचा, कपडे शिवायचे ते सर्व माऊली करतात. यावर्षी ते वारीला नाही आहेत. माऊली आपल्या ग्रुप मधला दरवर्षीचा आपला राज येत नाही, तर तुम्हाला कसं वाटतं? जाम दुःख होते. त्यामुळे काय ते त्याच्या जीवाला वाटत नाही, पण ते काय तो मनातून बोलत नाही की मला यायचंय म्हणून. एखादा बोलला तर माझा पगार नका देऊ, 1 महिन्याचा मी वारीला जाणार. तो ट्राय करतोय कसाराला. मी कसारामध्ये यायचा ट्राय करतोय. आता मी त्याला बोलणार आहे 10 तारखेला मला जाऊ द्या, मला 10 तारखेला कसाऱ्यामधनं मी कंटिन्यू करेल वारी. हो कंटिन्यू. आपल्याला साकेत पर्यंत सोडायला येतोय राज. तर आम्हाला यावेळी जाम दुःख वाटतंय आमच्या बरोबरचा राज नाही आमच्यासोबत. तर हा अक्षा बघा काय काय घेतोय, कॅन्सल भाई बिचारा. इकडनं चाल घ्यायचा इकडनं या दुकानात ना, पण या वर्षी नाही. यावर्षी मी काहीच नाही घेतला अजून. आता माझा पेमेंट होणार तेव्हा मी घेणार. आता इथनं बनियन घे आणि ये भाई. साईनाथ महाराज की जय. तर मित्रांनो आता पालखी साकेतला पोहोचलेली आहे दुपारच्या स्पॉटवर. आता इकडनं आम्ही 3 वाजता वगैरे निघू. आता हे बघा ह्या मंदिरात पालखी थांबलेली आहे दरवर्षीप्रमाणे. आणि इकडे जेवणाची सोय चालली आहे. तर आता आरतीला सुरुवात होत आहे आणि इकडे आरतीची तयारी चाललेली आहे.
तर मित्रांनो आताच आरती झालेली आहे आणि आता आम्ही लिंबू सरबत पियाला आलेलो आहे. बाई राज पाचतोय आम्हाला. बाबू तू पाचतोय? अरे बस का बाबू आम्हाला पाचतोय आता. मग आता आम्ही जेवायला जाणार. मग जेवण झाल्यावर मग राज पाजणार. राज लसी पाजणार ना? हा पाजणार. हा नाही दिली ना बघ. मित्रांनो आता आम्ही जेवायला चाललेलो आहे आणि आम्ही रस्त्याने जाताना बघा बाबूला एक चष्मा भेटला पडलेला. आता दोन घेऊन कोणाचा असेल तर त्यांनी कमेंट करा. काय रे नंबर पाठवतो आम्ही बाबूचा. आणि राज घेऊन येशील ना चष्मा? येणार हा अशोक काय कामं नाहीत त्याला आता. बाई शिर्डीला तर येणार नाही. काय बोलतो बाबू? तर साईराम मित्रांनो आपला खास मित्र आपल्याला भेटायला आलेला आहे. कितवा वर्ष? तिसरा वर्ष आमच्या बरोबर. तिसरा वर्ष या बाबूचा पण तिसरा वर्ष. पण या भाईचा दुसरा वर्ष ना. तिसरा वर्ष काय यायला नाही भेटलं भाईला. जाम दुःखी आहे भाई. काय बोलणार आता. या यशचा पहिला वर्ष त्याचा पण पहिला वर्ष. मग भेटशील ना पुढं कल्याणला? आज पुढे का पाठी राहणार? पुढं पालखी झेंडा धरणार आज पहिला. का मित्रांनो आता जेवायला सुरुवात करतो आम्ही. हे बघा आजचं जेवण. इकडे बाबू जेवतोय, इकडे राज आहे आणि तिकडे दोघं जण या वर्षी नवीन. तर मित्रांनो आता पालखी निघालेली आहे साकेतवरनं. आजचा स्पॉट आहे कल्याण. बघा पालखी. साईराम मित्रांनो आता आम्ही पालखीच्या थोडासा पाठी आहे आणि माझ्या पायात काटा घुसला म्हणून आम्ही थोडा हळूहळू चालतोय. तर मी टाचणीवर चालतो. आता स्पॉटवर पोहोचल्यावर तो काटा काढायला लागेल. आता काढत बसतो खूप पाठी राहील. तर मित्रांनो आता पाठी होतो तर आम्ही आता पालखीवर पुढे आलेलो आहे. बघा पालखी पुढे आणि आपल्याला एक खालचेवाडीची पब्लिक भेटलेली आहे आमच्या इकडची. आला हा रोशन हा साईराम. चला भेटू पुढे. तर साईराम मित्रांनो आता आम्ही स्पॉटवर पोहोचायला आलोय आणि पहिला झेंडा. तर साईराम मित्रांनो आता आम्ही 5 किलोमीटर वरती स्पॉट आहे पोहोचलेलो आहे. आज काय चहाचा स्पॉट नाही घेतला, डायरेक्ट आलो आम्ही आणि खूप लवकर आलो. याप्रमाणे मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी खूप लवकर आलोय. पालखी थोडी पाठी आहे आणि आम्ही दोघंच पुढे चालतो आमच्यातले. बाकी सर्व पाठी आहेत. आम्ही जागा पकडायला दोघं पुढे चाललोय. तर भेटू आपण स्पॉटवरती. चला. तर साईराम मित्रांनो पालखी आता स्पॉटवर पोहोचलेली आहे आणि हे बघा सर्व साई बंधू आपली आपली बॅग शोधत आहेत. आम्ही आमची जागा पकडली, मी आणि बाबूनी. तिकडनं ते बघा त्या पोलापासून ते इथपर्यंत आम्ही जागा पकडली आमची आणि तिकडे समोर पण आहे. तर आमचे 7-8 जण आहेत आम्ही. तरी बघू पुढे कोण आला एक्स्ट्रा झाला आमच्या तर आम्ही जागा देऊ तिकडची समोरची. तर आता आम्ही आंघोळीला चाललो. बाबू आंघोळीला जायचं का नाही? आणि हे बघा बांदल बॅग घेऊन येतोय. बांदल भाई आज पूर्ण वेळ पालखीसोबत होता. तर जय साईनाथ मित्रांनो आरतीला सुरुवात झालेली आहे आता आणि वरून दादा पुढे गेलाय. आम्ही दोघं पाटणा चाललो आता आरतीला. तर चला आरतीला जाऊया. भेट. श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. तर साईराम मित्रांनो आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता ही बघा इकडे जेवणाची तयारी चालली आहे आणि आम्ही इकडे जेवायला बसतो दरवर्षीप्रमाणे. आणि इकडे मंदिर आहे ह्या साईडला आणि इकडे आमचं झोपायचं स्पॉट इकडे. हे नवीन वर्ष आहे आणि आज पहिल्याच दिवशी सेवा आणि दुसरे वेदांत माऊली. तर साईराम मित्रांनो आता जेवायला आम्ही सुरुवात करतो. बघा आजचं जेवण आणि बाबूने सुरुवात पण केली बाई. बाबू थांबला पण ना माझ्यासाठी. चला मग भेटूया नंतर. तर जय साईनाथ मित्रांनो तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपाची तयारी करतोय आम्ही. कारण उद्या सकाळी 3 वाजता उठायचं आहे. आंघोळ करायला आहे बघा इकडे. तर उद्या सकाळी 3 वाजता आंघोळ करून 4 वाजता चालायला सुरुवात करायची आहे. तर उद्यापासून सकाळी लवकर उठायला लागणार म्हणून आता झोपतो लवकर. थोडा ब्लॉग एडिट करायचा बाकी आणि आज ब्लॉग टाकून मग झोपतो. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये.